मिरज शहरातील महापालिका नियोजित जागेमध्ये उभारण्यात येणारे ई-बस चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा प्रयत्न केला तर बंद पडू, पण त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन होऊ देणार नाही असा इशारा आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका आयुक्त संगीता महापात्र यांना दिला। आज मिरज कुपवाड शहरातील गेले कित्येक वर्ष रखडलेल्या विविध प्रश्नांसाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरजेत आढावा बैठक घेतली होती। यावेळी गटनेते संदीप आवटी, महिला बालकल्याण सभापती बानू जमादार, महापालिका आयुक्त संगीता महापात्र, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक गणेश माळी, निरंजन आवटी, दयानंद खोत, मोहन वाटवे, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, विद्याताई नवडे, अपर्णाताई शेटे, बाबासाहेब आळतेकर, दिगंबर जाधव यांच्यासह नागरिक, महापालिका सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। 6 आयुक्त महापालिकेमध्ये होऊन गेले, पण मिरजेचे प्रश्न अद्याप मार्गी लागले नसल्याने आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी नाराजी व्यक्त केली। 13 कोटी रुपये निधीचे भाजीपाला मंडई काम अद्याप अपूर्ण असून 6 महिन्यात काम पूर्ण करून उद्घाटन करण्याच्या आमदार खाडे यांनी सूचना दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण निधी, न्यू इंग्लिश स्कूल मागील आरक्षित क्रीडांगण विकसित करणे, लक्ष्मी मार्केट दुरुस्ती, शहरातील ड्रेनेज काम, पथदिवे बंद असल्याची नगरसेविकांनी तक्रार केली। हायमॅक्स लाईट बंद असल्याने गणेश उत्सव पूर्वी लाईट सुरू करण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले। फुटपाथवरील अतिक्रमण गणेश उत्सव पूर्वी काढण्याच्या सूचना खाडे यांनी दिल्या। गणेश तलाव स्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, अण्णाभाऊ साठे स्मारक इत्यादी विषयावर आढावा घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश खाडे यांनी दिले। आमदार माननीय खाडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिरज विभागाच्या महानगरपालिकेच्या सर्व प्रलंबित विषयावर सविस्तर चर्चा झाली। काही विषय जसं साहेबांनी ऑलरेडी सांगितले की खूप वर्षापासून प्रलंबित आहेत, त्या अनुषंगाने स्पेसिफिकली भाजी मंडीच्या रस्त्याच्या विषयावरती आपण आता पुढे आलेलो आहेत आणि साहेबांनी ह्यामध्ये आम्हाला निर्देश दिले की 6 महिन्यामध्ये त्याच्या पूर्ण जे भूसंपादनाचे कामं आहेत ते प्रगतीपथावर करून 6 महिन्यामध्ये भूसंपादन होऊन त्याच्या पुढचं कामं पण सुरू व्हायला पाहिजे, त्या अनुषंगाने आम्हाला निर्देश देण्यात आलेले आहेत। ड्रेनेजचे कामं जे खूप वर्षापासून प्रलंबित आहेत ते पण आता आपल्याला 2 महिन्यामध्ये STP सुरू करायचे आहे म्हणून साहेबांनी निर्देश दिले, त्या अनुषंगाने पण आपण कारवाई करणार आहोत। क्रीडा संकुलच्या अनुषंगाने जे आपला भूसंपादन प्रलंबित होता, सध्या आपण कलेक्टर ऑफिसमध्ये प्रस्ताव पाठवलेले, 1 महिन्यामध्ये त्याच्या एक सेक्शन 19च्या भूसंपादनाची नोटीस पण निघेल आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये ते प्रक्रिया पण पूर्ण आपण करणार आहोत। शिवाजी स्टेडियमच्या अनुषंगाने साहेबांनी पाणी थांबत असल्यामुळे स्पेसिफिकली त्याच्यासाठी एस्टिमेट तयार करायला आम्हाला निर्देशित केलेले, सो दॅट शिवाजी स्टेडियममध्ये पाणी थांबू नये। आणि ह्या अनुषंगाने बाकी जे कामं आपले रखडलेले आहेत, स्पेसिफिकली गणेश उत्सवकरिता आपली तयारी त्यासाठी पण साहेबांनी आढावा घेतलेले आहेत, तर त्यांनी दिलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते नक्की महानगरपालिका प्रशासन ते ताबडतोब त्यामध्ये कामं करेल आणि त्यांना पुढच्या मीटिंगमध्ये ह्यामध्ये सुधारणा दिसेल म्हणून आम्ही महानगरपालिका मार्फत नक्की प्रयत्न करू। धन्यवाद। क्षेत्रातील मिरज आणि कुपवाड आणि विस्तारित भागाबद्दल आज महानगरपालिका मिरज कार्यालयामध्ये आज आढावा बैठक संपन्न झाली। त्या बैठकीला स्वतः आयुक्त मॅडम इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आमच्या दुसऱ्या मॅडम आमच्या पाठीमागे उपस्थित राहिल्या आहे, गट नेते आमचे संदीप इथं उभं राहिलेत, महिला बालकल्याण सभापती आमच्या भाभी जमदार इथं उभं राहिलेले आहेत आणि सगळेच नगरसेवक इथं उपस्थित राहिले आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक झाली। माझं दुःख हेच मांडलं मी त्यांना की 6 आयुक्त गेले, 6 आयुक्तामध्ये जे पहिल्या आयुक्ताला जे काम चालू केलं अजून 6वा आयुक्त आला तरी ते काम पूर्ण होत नाही आहे। हे आमचं दुर्दैव आहे, आमच्या जनतेचं दुर्दैव आहे आणि त्याचा आम्ही आढावा घेतला। उदाहरणार्थ लक्ष्मी मार्केट असेल, उदाहरणार्थ भाजी मंडी असेल, उदाहरणार्थ बालगंधर्व असेल, अण्णाभाऊ साठेचं स्मारक असेल, क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराजांचं क्रीडांगण असेल, तर अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या गेल्या। पण मॅडमनी एक सकारात्मक आम्हाला उत्तर दिलं की हे धीरे 6 महिन्याच्या आतमध्ये आपण ह्याचा प्रस्ताव काय अडचण ते दूर करू आपण आणि आपण ह्यांना मार्गी लावू असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक ड्रेनेजचं काम असू द्या त्या पद्धतीनं करायचं आहे। जे जे आपल्याला जे बाकी असेल ते आणि त्यांचे प्रस्ताव ताबडतोब तयार करून जे पैसे आपल्याकडे उपलब्ध आहेत, जे आता DPDC तुमच्याकडे पैसे येतील त्याचे पैसे असतील किंवा मग आपण नगर विकासला आपण ताबडतोब प्रस्ताव टाकला तर नगरविकासाचे पैसे आल्यानंतर ही कामं पूर्ण त्याला न्यायची आहेत आपल्याला। ह्या दृष्टिकोनातून काम आपल्याला केलं पाहिजे, पण लवकरात लवकर आपल्याला ही कामं करायला पाहिजे। दुसरा, आता तोंडावरती गणपती उत्सव येतो आपल्याकडं। गणपती उत्सवमध्ये ज्या PWच्या अधिकाऱ्यांनी रस्ते व्यवस्थित करून घ्यावे, पाऊस नाही आहे त्यामुळे मुरमीकरण टाकू नये, मुरुम टाकून न जाता डांबरीकरणच ते करावं आणि व्यवस्थित करावं, त्यासाठी चव्हाण साहेबांना इन्स्ट्रक्शन दिले, आपण इन्स्पेक्शन व्हावं। नाहीतर आज डांबरीकरण केलं की दुसऱ्या ते फरी बाहेर या नको, अशा दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे।
जे रस्त्यामध्ये झाडं आले त्याची तोड केली पाहिजे, जे रस्त्यामध्ये वायर लोंबतात त्याचे करून त्या आपण व्यवस्थित केल्या पाहिजेत, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे आणि गणपती उत्सवमध्ये MSCB पॉवर कधीही गेली नाही पाहिजे याची दक्षता आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर मागल्या वर्षाप्रमाणे काहीतर तुमचा कोणता अधिकारी एखादा शहाणपणा करेल, काहीतरी करेल, एखादी नोटीस टाकेल की मंडपाच्या खड्ड्याचे मारतात त्याचे पैसे गोळा करा. पण आम्ही 3-4 वर्ष झालं आम्ही खड्ड्याचे पैसे घेत नाही आहे आणि आम्ही देत पण नाही आहे. त्यामुळं ते मागू नयेत ही पहिली माझी विनंती आहे. त्यामुळं गणपती उत्सव हा सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या भक्तांना मोकळ्या मनाने खेळता यावा या दृष्टिकोन आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. बाकीचे आढावा सगळे घेतलेले आहेत. मॅडमला त्याचं प्रथम तयार होईल त्याचा आणि त्यानंतर मग मॅडम आपणाला करतील. आम्ही हे ठरवलं की महिन्यानं नाही होत, पण 2 महिन्यानं 3 महिन्यानं एक आढावा बैठक आपण इथं घ्यायलाच पाहिजे. आम्ही 3 महिन्यानं एक आढावा बैठक परत आम्ही टाकू आणि झालेला आजचा वृत्तांत तो पुढं कसा झाला आहे का, त्यामध्ये प्रगती झाल्या का, ह्या दृष्टिकोनात आपण प्रयत्न करू. सगळे नगरसेवक आले, काही कार्यकर्ते आले, काही जनतेमधले काही प्रश्न मांडणारे लोक आले, त्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि जे काय असतील ते प्रश्न तुमचे अशा मिटिंगमध्ये आपण घेऊन आले तर ते मार्गी लागतात आणि अधिकारी आपल्या बाजूला असतात. त्यामुळे ते मार्गी लागण्यासाठी त्यांना सोपं जातं, आपली कामं होतील. त्याशिवाय आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आणि मिरज स्वच्छ नीटनेटकी आपण चांगली करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. चार्जिंग स्टेशन झालं, अजून चार्जिंग स्टेशनचे केंद्राचे पैसे आले म्हणून घाईघाईनं चार्जिंग स्टेशन उभा करायचा प्रयत्न केला. अजून एसटीचा पत्ता नाही आहे, ठराव नाही आहे, एसट्या कुठनं आणायच्या, काय कुठनं आणायच्या, बस कुठनं आणायच्या, काय कुठनं आणायचा, काही नाही आहे. सभापतीची पण निवड झाली तिथं. आणि हे सगळं होत असताना चार्जिंग स्टेशन करत असताना, ज्यावेळी चार्जिंग स्टेशन करताना ते मला वाटतं गुप्ता होते, गुप्ता साहेबांशी माझी चर्चा झाली. त्यावेळी त्यांना सांगितलं होतं, साहेब इथं करू नका तुम्ही, कारण तिथं अरुंद रस्ते, 12 फुटाचे रस्ते आहेत. रस्त्यातून एसटी येत असेल, चार्जिंगला येत असेल आणि वरून पुढून एखादी गाडी आली किंवा मुलं सायकलने जातात, सायकल आली तर त्यांना बिलकुल रस्ता राहत नाही आहे, धोका व्हायची खूप भीती आहे. त्यामुळं मी त्यांना आणि नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना, आमच्या सगळ्या नगरसेवकांना मी घेऊन आम्ही जो कचरा डेपो आहे त्या डेपोमध्ये त्यांना नेलं आणि त्यांना आपण सोयीची जागा इथं आहे, आपणाला हायवे तयार झाला आहे, मोठा रस्ता तयार झाला आहे, त्या मोठ्या रस्त्यानं तुमच्या गाड्या येतील जातील आणि कोणालाही त्रास होणार नाही आहे. हे सगळं स्पष्टीकरण उद्घाटन व्हायच्या अगोदरही मी दिलं होतं. त्यावेळी मी पालकमंत्री होतो, पण त्यावेळी पालकमंत्री होतो त्यावेळेला. पण ज्यावेळी हे उद्घाटन घेतलं त्यावेळी आपले आदरणीय दादा ते पालकमंत्री झाले, त्यानंतर त्यांच्या कानावर मी घातलं तिथं उद्घाटन करू नका, तुम्ही चालू करू नका. तरी जबरदस्तीनं तिथं ते सर्व्हिस स्टेशन बनलं गेलं आणि सर्व्हिस स्टेशन बनलं म्हणजे बांधकाम चालू झालं. तोपर्यंत जनतेनं ते तर नको आहे ह्या दृष्टिकोनातून कोर्टात गेले, परंतु ते स्टे आलेलं आहे आणि स्टे आला तरी काम करून देणार नाही. स्टे उठला तरी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जनतेच्या बरोबर राहून ते काम करून देणार नाही. आम्ही तुम्हाला जागा दाखवल्या, त्या जागेत जाऊन तुम्ही ते सर्व्हिस स्टेशन करा, एवढं आपल्याला मी सांगणार आहे. आणि त्यामध्ये आयुक्त मॅडम असतील, आमच्या मिरजच्या उपायुक्त असतील, बाकी सगळे अधिकारी, तिने ते लक्षात ठेवायला पाहिजे. जर का तिथं सर्व्हिस स्टेशनचं मोठं वादळ जर तयार करायचं असेल तुम्हाला तर आपण करू शकता, त्यामुळे माझं दुमत नाही. धन्यवाद.